नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. इंदुबाई राजू शिरसट एक सामान्य स्त्री, परंतु आज त्यांच्या 3 पिढ्यांना भेटून मारलेल्या गप्पांमधून इंदुबाई यांची संपूर्ण ओळख झाली. 3 मुले व 4 मुली ही त्यांची अपत्य व या अपत्यांची लग्न होऊन पुढे वाढलेली वंशावळ आजही या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून भेटतात व सर्व आजी आजोबा काका मावशी आत्या मामा भाऊ बहीण हे सर्वजण जवळपास 125 जणांचं कुटुंब एकत्र येऊन आपल्या नात्याची विण घट्ट करतात. हल्ली मोबाईलमुळे जग जवळ आलंय, पण नाती दुरावली आहेत. सोशल मीडियाच्या वापरामुळे आमंत्रण, शुभेच्छा, श्रद्धांजली हे सर्व मोबाईलवरच होतं. परंतु अशा वातावरणात हे एवढं मोठं कुटुंब एकत्र येऊन इंदुबाई व राजू यांच्या आठवणींना उजाळा देतात. 2 दिवसाचं हे गेट टुगेदर पुढे वर्षभरासाठी टॉनिक ठरतं. कोंडेश्वर येथील विलेज आउटिंग हे या कुटुंबापैकीच एकाचं रिसॉर्ट. इथे येऊन सर्वजण सुखदुःखाच्या गप्पा मारतात, गेम खेळतात, गाणी गातात आणि विशेष म्हणजे महिला फक्त आराम करतात आणि 2 दिवस सर्व कामं ही पुरुष मंडळीच करतात. हे असं कुटुंब पाहिलं की कौटुंबिक जिव्हाळा असतो फारच निराळा. राहतात सारे संगतीने, मिळतो जगण्याला उजाळा. या ओळी आपसुकच आठवतात. माझे आजोबा राजू शिरसट आणि आजी इंदुबाई शिरसट. तर त्यांचा हा एवढा मोठा परिवार आहे. तर 3 मामा आणि 4 मावशा. माझी आई कांताबाई, तिच्यावरच आम्हाला नाही का आमच्या आजीचा स्वभाव तो खूपच प्रेमळ होता आणि संस्कारी पण खूप होती, त्यातल्या त्यात हुशार पण खूप होती. त्या काळामध्ये एवढे हुशार संस्कारी म्हणजे नाही का एवढा छान परिवार मला मिळाला. त्यातनंच आम्ही हा वारसा घेऊन आम्हीही प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी पदावर किंवा चांगले कार्यरत आहोत. आणि दुसरी गोष्ट, आजी आजोबांनी नाही का म्हणजे खूप गरिबीत दिवस काढले, पण सगळ्यांना संस्कार खूप छान दिले आणि सगळेजण नाही का खूप छान कमवतात. मस्त आहे आमची सगळी फॅमिली आणि इथून पुढं पण सगळ्यांनी असंच राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि नाही का जेंट्स लोक पण आमच्यासाठी खूप वर्षातनं एकदा ही सगळी जे मदत करतात ती खूप छान आहे. नमस्कार सगळ्यांना. आज आपण सगळे एकत्र जमलो आहोत, हीच आपल्या कुटुंबाची खरी ताकद आहे. आजकालचं जीवन फार व्यस्त आहे, पण आजकालच्या जे गेट टुगेदर आहे याच्यामुळे आपल्याला सर्वांना भेटण्याची तसेच आपला जुना आठवणींना उजाळा देणे आणि नवीन आठवणी तयार करण्याची छान संधी मिळते. आजचं आपलं जे कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचं नातं नसतं, तर ते भावना, आदर, प्रेम, सन्मान यांचं असतं. आपल्या दुःखामध्ये आपल्याला आपलं कुटुंबच आदर देतं आणि आपल्या सुखामध्ये आपल्याला आपलं कुटुंबच त्याचा आनंद द्विगुणित करतो. असं हे कुटुंब सर्वांना लाभो. आणि मी या कुटुंबाची मुलगी आहे, मला खूप धन्य वाटतं मी या कुटुंबामध्ये जन्म घेतला आहे. थँक्यू. आधी आजी आजोबांना नमस्कार, कारण हे सगळं त्यांच्यामुळं घडते. आणि मी शिरसट परिवारांची मुलगी आहे. तर मला म्हणजे हे सगळे जेंट्स लोक त्यांचा आभार मानायचे आहेत की आपण आत्तापर्यंत फक्त टी व्हीला, सिरियल किंवा पिक्चरमध्येच ऐकलं होतं की सगळे जेंट्स लोक एक दिवस लेडीजसाठी देतात, पण ते प्रत्यक्ष आम्हाला अनुभवायला भेटलं हे आमचं भाग्य आहे. कारण ते मागच्या वेळेस झालं तेव्हा सुद्धा जेंट्स लोकांनी आम्हाला लेडीज लोकांना एकही काम करू दिलं नाही. अगदी नाश्ता सुद्धा त्यांनी आम्हाला बरोबर आणून दिलाय. म्हणजे हे फक्त प्रत्यक्ष अनुभवायला भेटतंय. पाहिलं होतं टी व्हीत ते वेगळं, अनुभवायला भेटतं हे वेगळं. त्यामुळे मी सगळे जेंट्स लोकांचे खूप आभारी आहे त्यांची. म्हणजे त्यांनी सगळे प्लॅन करून आम्हाला लेडीज लोकांना 1 दिवसाचा आराम, वर्षातनं 1 दिवस का होईना पण आराम भेटतोय. हे शिवाजी राजू शिरसट, त्यांचे वडील राजू बागू शिरसट आणि आई इंदुबाई राजू शिरसट ह्यांचा हा पूर्ण परिवार. 4 बहिणी आणि 3 भाऊ. या 4 बहिणींचा आणि 3 भावांचा पूर्ण परिवार आहे. हा परिवार जवळजवळ आत्ता 125 क्रॉस आहे. त्यामध्ये आत्या आहेत आमच्या, चुलते आहेत आमचे, आत्यांची मुलं आहेत, आत्यांच्या सुना आहेत, परत मुलांचे सुना आहेत, मुलांचे जावई आहेत, परत आमचे स्वतःचे सुद्धा जावई वगैरे याच्यात आहे. हा पूर्ण परिवार खूप मोठा आहे. हा गेट टुगेदर आम्ही ह्यासाठी घेतो की पूर्ण परिवार एकत्र कुठल्या ना कुठल्या निमित्ताने यावा, सर्वांनी एकत्र येऊन 4 गोष्टी गप्पा मार. परिवारातील परत आमच्या अरुण ठाकर असतील, नवनाथ दत्ता खेंगले असतील, ह्या सर्व मुलांनी परत एकजूट येऊन परत सर्व प्लॅनिंग करून परत आजचा दिवस परत सक्सेस करायचा प्लॅन करतात. त्या परिवारातील काही
राजकीय क्षेत्रात पण आहे, गावचे सरपंच पण झालेले आहे, दत्ता केंगले झाले, नवनाथ आरोम भाऊ झाले. नमस्कार. आजच्या धगधगीच्या जीवनामध्ये आणि आत्ता अगोदर आम्ही खेडेगावातनंच सगळे लोक आलेलो आहोत. तर खेड्यामध्ये आधी लग्नासाठी आम्ही 2-2 दिवस एकाच गावामध्ये येऊन सगळा परिवार एकत्रितपणे राहायचो. परंतु आता आत्ता ज्या सिस्टीम चालू आहेत, म्हणजे हॉलमध्ये जायचं, लग्नाच्या टायमाला कुठून तरी लोक येतात, 2 मिनटं हाय बाय करतात आणि जातात. तर त्यामध्ये जे जिव्हाळा आहे तो कुठंतरी कमी झाल्यासारखा वाटत होता. तर तो जिव्हाळा पुन्हा एकत्र येऊन जो निर्माण होतो तो व्हावा, यासाठी आम्ही एकत्र येत आहोत आणि ह्या पुढेही आम्ही एकत्र येण्याचा आमचा संकल्प आहे. आणि त्यासाठी जे आमचे नवीन तरुण जे मुलं आहेत, शिकलेले जे आहेत युवक आमच्या घरातले, ते लोक सगळे एकत्र येऊन हा सगळा उपक्रम करतात. त्यासाठी जे काही लागेल ते सगळं एकत्रितपणे आणि एकदम गुण्यागोविंदाने आम्ही एकत्र येऊन हा सगळं कार्यक्रम करत आहोत. त्याबद्दल मी सर्व आमच्या आयोजकांचे, पत्रकाराचे आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. मी अरुण ठाकर. खरं वास्तविक हा कार्यक्रम जो चालू झाला आहे, भाऊंनी सांगितलं, इंदुबाई राजू शिरसट ह्या वटवृक्षाखाली जे आम्ही सगळे या ठिकाणी आज जमलेलो आहेत, हा खरं वास्तविक तिचा परिवार आहे. हा इंदुबाई राजू शिरसट हा तिचा परिवार आहे आणि तिच्या परिवारातले तिचे पंतू जावई म्हणा, नात जावई म्हणा, हे सगळे तिचे आज या ठिकाणी जमलेले आहेत. तिचा स्मरणाचा दिवस म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तिच्या 95 वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्व मंडळी आम्ही तिथं होतो आणि खरं वास्तविक ते तिला एक श्रद्धांजली म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून हा खास कार्यक्रम आहे, हा तिचा अखेरचा निरोप म्हणून आम्ही या ठिकाणी कार्यक्रम स्मरणात राहण्यासाठी करतो आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळेजण भेटतात, फोनवरती संपर्क साधतात, परंतु हा प्रत्यक्षात इथं येऊन भेटणं, दिवस घालवणं, त्याच्यात एक काही खेळामध्ये करणं, लहान मुलांचे खेळ घेणं आणि प्रत्येकाशी फोनवरती संवाद होतो हा वेगळाच आहे, परंतु प्रत्यक्षात हा फेस टू फेस संवाद होतो. त्याच्यामुळं सकाळी आम्ही इथं सर्वजण जमलो, कोंडेश्वरला गेलो, तिथं महाअभिषेक केला आम्ही आणि अभिषेक करून आल्यानंतर सर्वजण इथं जमलो. आणि खरं सांगायचं म्हटलं की हे जे वातावरण आज जी निर्मिती झालेली, हा जे एक वेगळा कार्यक्रम आहे, म्हणजे हा कुठला म्हणजे निमंत्रित केलेला कार्यक्रम नसून मग त्याच्यामध्ये दिनेश असेल, ओमकार असेल, केदार असेल, आमचं नवनाथ असेल, प्रथमेश असेल, यश असेल, रितेश असेल, ह्या पोरांनी खरं वाटतं ह्याच्यात पुढाकार घेऊन आम्हाला की बोलले बाबा भाऊ आम्हाला असं हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा चालू करायचा आहे. आणि याबद्दल तुम्ही सुद्धा सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिलात, सर्वांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. या ठिकाणी थांबतो मी. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.